आषाढी एकादशीचे औचित्य साधून खालापूर गावातील जिल्हा परिषद शाळेत पारंपरिक भक्तिमय वातावरणात बालवारकऱ्यांची दिंडी आणि रिंगण सोहळा उत्साहात पार पडला। विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन काढला होता। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी पूजनाने झाली। माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, माजी उपनगराध्यक्ष संतोष जंगम आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास वाडेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। त्यानंतर बालवारकऱ्यांची दिंडी खालापूर गावातून पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगाच्या स्वरांनी वातावरण भक्तिमय झाले। दिंडीची सांगता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडलेल्या रिंगण सोहळ्याने झाली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास वाडेकर यांनी बालवारकऱ्यांना खाऊचे वाटप केले। महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक करत असलेले कार्य खरंच कौतुकास्पद आहे। दिंडीत सहभागी झालेल्या बालवारकऱ्यांचा उत्साह पाहून ही पिढी हिंदू संस्कृतीचा वारसा समर्थपणे पुढे नेईल असा विश्वास वाटतो, असे मत माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी यावेळी व्यक्त केले। या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षक, पालक, माता भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व कमिटी मेंबर नमिता गणेश सावंत व मिलिंद भोसले यांनी विशेष मेहनत घेतली होती। बालवारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।